पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा आजपासून सुरू झालाय। शियान शहरात मोदी दाखल झालेत। विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। 3 दिवसांचा हा दौरा आहे। चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत। पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिला चीन दौरा आहे। भारत आणि चीन म्हणजे आशियातले 2 बडे विकसनशील देश, त्यामुळे दोन्ही देशांसाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणार आहे। या दौऱ्यात मोदी राष्ट्रपती जिनपिंग यांचं शहर जियान, राजधानी बीजिंग आणि शांघायला भेट देणार आहेत। वादग्रस्त जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। यावेळी पंतप्रधानांनी शिवसेना खासदारांना चांगलंच खडसावलं। अणुऊर्जेतूनच विकास शक्य आहे, ऊर्जा निर्माण करण्यासाठी अणुऊर्जा हाच मार्ग उरला आहे, असं पंतप्रधानांनी सेना खासदारांना सांगितलं। दरम्यान प्रस्ताव तज्ज्ञांकडे पाठवू, त्याबाबतचे मुद्दे तपासू आणि मगच निर्णय घेऊ असं आश्वासन मोदींनी शिवसेना खासदारांना दिलं। सरकारी जाहिरातींमध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांचे फोटो छापण्यावर सुप्रीम कोर्टानं चाप घातलाय। केवळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्यासारख्या मान्यवरांचेच फोटो सरकारी जाहिरातींसाठी वापरावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। तसंच सरकारी जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यासही सरकारला सांगण्यात आलं आहे। एनटीपीसी आणि इंडियन त्यामुळे सरकारच्या तिजोरीत 13,000 कोटी रुपयांची भर पडणार आहे। जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातला दहशतवाद्यांचा तळ भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलाय। या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। यात 44 बॉम्ब, 13 आयईडी आणि इतरही स्फोटकांचा समावेश आहे। याखेरीज 4 AK रायफली, या रायफलींची 756 काडतुसं, 15 मॅगझिन्स तसंच 19 पिस्तुलही ताब्यात घेण्यात आली आहेत। आसाराम बापू लैंगिक शोषण प्रकरणातील आणखी एका साक्षीदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। साक्षीदार महेंद्र चावला यांच्यावरती 2 अज्ञातांनी गोळ्या झाडल्यात। महेंद्र चावला यांची स्थिती गंभीर असून ते आसाराम बापू यांचे पुत्र नारायण साई या प्रकरणातही साक्षीदार आहेत। कर्नाटकमधल्या बंगळुरूमध्ये एक भली मोठी तोफ सापडली आहे। बंगळुरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात जमिनीखाली गाडलेली ही तोफ सापडली। सुमारे 6 फूट लांब इतकी ही तोफ आहे। म्हैसूरचा नवाब टिपू सुलतान याच्या कालखंडातली म्हणजे 17व्या शतकातली ही तोफ असल्याचं जाणकार सांगतात। पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला झाला। एका बसवर केलेल्या बेछूट गोळीबारात इस्माइली पंथाच्या 41 जणांचा बळी गेला आहे। यात 16 महिलांचा समावेश आहे। 20 जण जखमी झाले आहेत। कराचीतल्या सफुरा चौकात हा हल्ला झाला आहे। विविधतेनं नटलेल्या भारतात आता प्रवास अधिक सोयीचा होणार आहे। यासाठी प्रवाशांना मदत मिळणार आहे ती गुगल मॅपची, कारण गुगलनं संपूर्ण भारतीय रेल्वे गाड्यांचं वेळापत्रकच गुगल मॅपमधल्या ट्रान्झिट फीचरमध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे गुगल मॅपमधल्या ट्रान्झिट फीचरच्या एका क्लिकवर रेल्वे गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।